यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे। अखेर हत्येच्या 26 दिवसानंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत आणि आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आलाय। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे तिघेही एकत्रच रेल्वेनं पळाले होते। रेल्वेनं ते गुजरातमध्ये गेले, तिथेही ते एका शिवमंदिरात थांबले होते। जवळपास 15 दिवस ते तिथेच राहिले। मंदिरात असणारं जे जेवण आहे, प्रसाद जो दिला जातो, ते जेवण करणं आणि तिथे झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती। पण 3 दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे संपले, त्यामुळे यातील कृष्ण आंधळे हा पैसे नेण्यासाठी आणण्याकरता परत महाराष्ट्रात आला होता। एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता, पण त्याची वाट न बघता आज घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले। तिथे ते एकाच व्यक्तीला भेटणार होते। ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही। आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये, ही एक गंभीर बाब आहे। एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे। त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमनिया यांनी केलेला आहे। दमनियांनी पत्रकार परिषदेत सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात केल्या जात असलेल्या आक्षेपार्ह पोस्टचे पुरावेही सादर केले। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं दमनियांनी सांगितलंय। हे व्यक्ती नरेंद्र सांगळे हा माणूस सूट फोन करत सुटलाय। सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक फोटो मी तुम्हाला पाठवते। दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता। हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला। हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता। मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही। माझ्या आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांना फोन करणाऱ्यांचे फोटो पत्रकार परिषदेत जाहीर केले। नरेंद्र सांगळे आणि सुनील फडने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या। नरेंद्र सांगळेनं तर दमानियांचा फोन नंबरच सोशल मीडियावरती टाकून फोन करण्याचं आवाहन केलं। अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये। इतकंच नव्हे तर बाजार उठवू, उद्धार करू अशी भाषाही वापरली आहे। चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती। सुनील फडने खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्याचं यावेळेला दमानियांनी सांगितलं। खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्या जात असल्याबद्दल दमानियांनी संताप व्यक्त केलाय। तसंच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो सुद्धा त्यांनी सादर केले। नरेंद्र सांगळे आणि सुनील फड सोबत झालेल्या संभाषणाचा पुरावाच दमानियांनी चव्हाट्यावरती आणलाय। मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात, तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर, तुम्हीच टाकलाय की नाही? मी ते सांगितलं त्यांना, ताईला सगळी भाषेत बोला म्हणून। हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली? त्याच्यामुळे मी कॉल करतोय। हा, अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही? म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं, म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं, म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता। इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय, काय भाषा वापरली आहे तुम्ही? जरा डोकी ठिकाणावर आणा। तुम्ही माझी ट्विट त्याच्यानंतरची बघितलीत? एखाद्या समाजाला हातभार देणं ही वेगळी गोष्ट आहे। बिलकुल तुम्ही ना वाद घालायचे असले ना तर फोन करत जाऊ नका। तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही कायदेशीर करा। ऐकून घ्यायचं असताना कुठलाही समाजाची कळकळ असणारा एकही माणूस फोन करत नाही। सगळे यांचे कार्यकर्ते मला फोन करतात, त्याची कल्पना आहे मला।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानी यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन केलं. तसंच बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदांवरती परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा सुद्धा त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला होता. अनेक ठिकाणी अनियमितता असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर अंजली दमानी यांना वंजारी समाजाकडून रोष पत्करावा लागलाय. त्यामुळे पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडेंवरती तोफ डागली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. मागील 4 दिवसांपासून धमक्यांचे कॉल येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 कॉल येत असल्याची माहिती दमानी यांनी दिली. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय असा आरोप सुद्धा दमानी यांनी केलाय. मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय, त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावतायत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती थेट निशाणा साधल्याने त्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अंजली दमानी यांनी केलेले आरोप आणि त्यांना आलेले धमक्यांच्या कॉल्सची सरकारनं सुद्धा दखल घेतली. सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. अंजली दमानी यांना धमक्या देणारे आणि सोशल मीडियावर खालच्या भाषेतून टीका करणाऱ्यांवरती काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकंदरीतच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा आणि अंजली दमानी यांना आलेल्या धमक्या पाहता तिथली परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता यानंतर बघूयात पुढल्याही घडामोडी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटी मधील काही अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केलाय. एसआयटी मधील एक अधिकारी बाहेरील नेमलेला आहे आणि त्यांच्यातील अधिकारी हे वाल्मिक कराडसाठी काम करतात असा आरोपही आव्हाड यांनी केला. सोशल मीडियावर पोस्ट करत आव्हाडांनी हे आरोप केले आणि या संदर्भात काही फोटोही त्यांनी पोस्ट केलेत. PSI महेश विघ्ने यांचा फोटो आव्हाड यांनी पोस्ट केला, तर मनोज कुमार वाघ वाल्मिक कराडचा खास माणूस असल्याचं म्हणत त्याचाही फोटो त्यांनी पोस्ट केला. हे अधिकारी वाल्मिक कराडला शिक्षा देणार की मदत करणार असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. याच मुद्द्यावरून सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी SIT पथकातील काही अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. तपासी यंत्रणेमध्ये जर वाल्मिक कराडचे मित्र असतील तपास करणार आहे, त्यापेक्षा तपास बंद करून टाका ना. आणि वाल्मिक कराडने त्यांच्या गळ्यात हात घातला असेल तर वेगळं, ते स्वतः जाऊनच पोलीस आणि अधिकारी त्याच्या गळ्यात हात घालतात. आणि त्याचं वजन किती आहे म्हणजे आता जे काही उघडकीस येते ते